कळलो अक्षरशः एकट्याने किती राबायचं. मी स्वतःच्या खिशातले पैसे घालून काम करणारा व्यक्ती. पक्ष अडचणीत आहे अजिबात टाकून पळून जायचं नाही. पळून जाणारी रवी इंगोलीच्या अवलाद इंगोली सरांच्या पोराची. पळवला मी लय जाणार ना, इथून पुढे पळवणार किंवा ही सत्यता सन्मान्य उद्धव साहेबांच्या पर्यंत पोचत नाही. एकटा सगळ्यांच्या बरोबर संघर्ष करालो, एकटा प्रत्येकाला उरावर घ्यायला. एकटामध्येला मी शिवसैनिक म्हणून सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून मी काम करेन. सन्मान्य उद्धव साहेब हे देव माणूस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. राजीनामा हा कुठल्याही दबावाखाली किंवा कुणाच्या मुळे देणं बिणं त्या तसल्या कोणत्याही दबावाला बळी पडणारा मी माणूस नाही. माझ्यावर दबाव टाकणं फार अवघड आहे. दबाव हा पारड पूर्णपणे बाजूला ठेवा. कोण काय म्हणत असतील मला त्यात काय देणं घेणं नाही कोणाशी. मी एकटा असा शिवसेनेचा कार्यकर्ता, आत्ता सध्याचा पदाधिकारी, शिवसैनिक, मी स्वतःच्या खिशातले पैसे घालून काम करणारा व्यक्ती. किती राबायचं. महिन्यातनं 4-4, 5-5, 10-10 वेळा आम्ही रस्त्यावर. कशाचाही विचार करा नाही. माझा मित्र परिवार शिवसैनिक रस्त्यावर अक्षरशः उन्हातानात, ऊन वारा पाऊस कशाचाही न विचार करता राबायचं. निवडून येणाऱ्या लोकांनी मात्र पळून जायचं आणि लोणी खाणाऱ्या लोकांनी मात्र निवेदन द्यायचं आणि लोणी खात बसायचं. असे किती दिवस चालणार. हे वरिष्ठांना आज ना उद्या समजणं गरजेचं होतं, पण ते काही समजत नाही. सन्मान्य उद्धव साहेब हे देव माणूस आहेत. मी अगदी जबाबदारीनं बोलतो. म्हणजे राजीनामा दिल्यानंतर माणूस असा चिडीला पडतो, पण मी चिडीला पडून बोलत नाही, कारण मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं राजीनामा. सन्मान्य उद्धव साहेब अक्षरशः देव माणूस, पण त्यांच्यापर्यंत ठराविक गोष्टी कोण सत्तेत पोचवत नाही. त्या बिचारांचा कसलाही संबंध आहे. अगदी ब्लाइंडली विश्वास ठेवणारा माणूस. पण त्या व्यक्तींना, सन्मान्य पक्षप्रमुखांना, हे खाली काय चाललं आहे, इथं काय गदारोळ आहे, आपला पक्ष इतर पक्षाच्या दावणीला कोण बांधतं, आपल्या पक्षातील ठराविक मोठमोठे पदाधिकारी इतरांच्याकडून सुपारी घेऊन आपलाच पक्ष कसा नासवत आहेत, हा विचार किंवा हा विषय किंवा ही सत्यता सन्मान्य उद्धव साहेबांच्यापर्यंत पोचत नाही. म्हणून मी कंटाळलो अक्षरशः. एकट्यानं किती राबायचं, एकट्यानं किती बॅटिंग करायची, एकट्यानं किती फुटबॉलसारखं फॉरवर्ड म्हणून आपण प्लेअर म्हणून फिरायचं. प्रत्येक व्यक्ती ठराविक चांगल्या प्रकारचे पदाधिकारी, मोठ्या हुद्द्यावरचे पदाधिकारी हे कायम डिफेन्सच खेळतात. आज निवेदन, संध्याकाळी सेटलमेंट. मी कोणाचे नाव घेतलेलं नाही, कृपया कुणी स्वतःवर ओढून घेऊ नये. पण हे असं किती दिवस, किती वर्ष चालणार, किती दिवस, किती वर्ष चालणार. पक्ष अडचणीत आहे अजिबात टाकून पळून जायचं नाही म्हणलं. पळून जाणारी रवी इंगोलीच्या अवलाद इंगोली सरांच्या पोराची. पळवला मी लय जाणार ना, इथून पुढे पळवणार. माझ्या मागं कोण असो, कोणता पक्ष असो किंवा नसो, सत्याची कास कधी सोडणार नाही. चुकीच्या मार्गानं, गैरवर्तणुकीनं लोकाला लुबाडून आणि अन्याय मार्गाने मी मोठा झालेलो नाही. मी कष्टानं मोठा झालो. माझ्या बापाच्या नावाखाली ब्रँड घाली. माझ्या बापाचं नाव बास आहे मला. पण ज्यांना मी गॉडफादर मानतो, सद्य परिस्थिती 10 वर्ष ज्यांच्या आधिपत्याखाली मी काम केलं सन्मान्य उद्धव साहेबांच्या, त्यांच्यापर्यंत हे काय पोचत नाही. आमचं दुर्भाग्य आहे. अक्षरशः बॅटिंग करून माझी बॅट फुटली हो, बॅट फुटली. एकटा बॅटिंग करालो कोल्हापूर जिल्ह्यात, एकटा सगळ्यांच्या बरोबर संघर्ष करालो, एकटा प्रत्येकाला उरावर घ्यायला लावले, एकटा प्रत्येक पक्षाच्या त्यांच्या चुका केलेल्या नेत्यांच्या विरोधात एकटा भांडतोय. अक्षरशः जनता माझ्या बाजूनं तुटून पडली. आज पण आणि ह्याच्या अगोदर जनता तुटून पडते माझ्या बाजूने. पण ह्या लोकांना समजणार कधी. ही येणार, कुठून तरी यायचं, 4 माणसं गोळा करायची, पाया पडून घ्यायचं, निघून जायचं. अहो, त्या पाया पडून घेण्यापेक्षा पक्ष कसा वाढवायचा, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम कसं केलं पाहिजे, ह्याकडं कोण लक्षच घालना झाले. आणि पक्षावर कोणाची दूरदृष्टी नसल्यामुळं पक्ष कमकुवत व्हायला लागला. आणि मी एकटा इथं राबून मला म्हणून कंटाळा आला. म्हणून मी हा राजीनामा इच्छेने दिलेला आहे. पक्षाचा नव्हे,
पक्षाचा राजीनामा नाही दिला, मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. मी शिवसैनिक म्हणून सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून मी काम करेन.